हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आज आपल्या व्लॉगची सुरुवात डायरेक्ट बाईकवरनं. आता मी चाललो आहे पनवेलला, कारण आपल्या बाईकची सर्व्हिस ड्यू आहे. तर काहीच आपला प्लॅन काय असा आहे की सकाळी मी निघालो 7 वाजता, सो मी 10 वाजेपर्यंत पनवेलला पोहोचेल. तर तिथून आपल्या सर्व्हिसला 1-2 तास लागणार. मग सर्व्हिस करून आपण जायचं आहे डायरेक्ट घनसोलीला आपलं घर आहे, तिथे नेऊन गाडी पार्क करायची. दुपारी थोडा आराम करायचा आणि संध्याकाळी जायचं ठाण्याला, कारण माझे कझिन्स आहेत, कझिन्ससोबत जायचं फिरायला. सो गाईज असा काही प्लॅन आपण लेआउट केलेला आहे. बघू आता प्लॅन कसा सक्सेसफुल जातो का नाही. तर बघा, बोलता बोलता आपण पनवेलला पोचलो आणि माझ्यासमोर आहे Z650. सो गाईज आता हा लास्ट लेफ्ट टर्न आहे. हा घेतला की आपण डायरेक्ट आपल्या शोरूमच्या इथं पोचणार आहे. आपला शोरूम महानगर गॅसच्या इथून लेफ्ट साईडला आहे. तुम्हाला सांगून ठेवतो, कधी गेलात तर जा. सो गाईज प्लॅनमध्ये एक स्लाईड चेंज आलेला, बिकॉज शोरूममध्ये खूप गर्दी होती. सो ते बोलले तुमची गाडी आहे, तुम्हाला आज तर नाही भेटणार, उद्या भेटेल. म्हणून आम्ही रिक्षा करून घनसोलीला आलो आणि आत्ता मी चाललो आहे डीमार्टला काही गोष्टी घ्यायला. डीमार्ट नंतर मी जाणार आहे झुडिओला, कारण 29ला आमचं फेअरवेल ठेवलं आहे. ॲज यू ऑल नो, मी जास्त शर्ट्स घालत नाही, माझ्याकडे शर्ट्स आहे. तो एक शर्ट बघून या. सो गाईज विषय असं झालेला की मी घरातनं पिशवी आणायला विसरलो आणि मला डीमार्टमधनं पिशवी पण घ्यायची नव्हती. सो सगळं सामान मी डिक्कीत टाकला आहे. तो डिक्कीत मी कसा टाकला की मी बास्केटमधनं तो ट्रॉलीमध्ये ट्रान्सफर केला आणि एक एक वस्तू जाऊन डिक्कीत टाकली. जुगाड करायला लागतो. लेट्स गो. तर काय आता आपण स्टुडिओला आलो आहे शर्ट्स बघायला. मी विचार करतो आहे आपण जरा फॉर्मल शर्ट वगैरे बघूया. काय म्हणणं तुमचं? विचार तर फॉर्मल शर्टचा होता, पण मग आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की चेक शर्ट घालूया. सो मी हा शर्ट फायनलाइज केला. तर गाईज आता आपण डीमार्ट आणि झुडिओमधनं घरी आलेलो आहे. शॉपिंग वगैरे झालेली आहे पूर्ण. आणि इथे तुम्ही पाहू शकता मम्मी आणि मावशी पापड लागत आहे. सो गाईज आपलं ठरलं होतं की एकच शर्ट घ्यायचं, पण बघता बघता मी 4-5 टी शर्ट पण घेऊन आलो. अरे अंकू, इकडं बघ, असं ट्रॅकवर जाणार कॉलेजला, पण ट्रॅक पॅन्ट. तर गाईज आत्ता मी चाललो आहे अंकुला कॉलेजवरनं पिकअप करायला. त्याला कॉलेजला मी स्कूटी नव्हती दिली, कारण माझं जरा काम होतं, स्टुडिओ वगैरेला जायचं होतं. म्हणून त्याला बोललो स्कूटी घरी ठेवून जा, तुला पिकअप करायला मिळतो. आता त्या पेपर संपलेला आहे, जाऊया त्याला पिकअप करायला. सो गाईज आता आम्ही आलो आहे हिरानंदानीला. तर बॅकस्टोरी सांगतो. मी आणि माझे कझिन्स सगळे आम्ही आलो आहे फिरायला. सो हे ठाण्यात राहतात, ध्रुव आणि अप्पू. सो त्यांना भेटायला आलो आहे. सो आम्ही इथनं कुठेतरी खायला प्यायला जाऊ. तर इथे भरपूर लोकांचे रिव्ह्यूज आहेत. हा कोणतरी 11 वर्ष इथे येऊन क्रेप्समध्ये क्रेप्स खातोय, म्हणजे कमाल आहे बाबा. तर काय आता मी ठाणे स्टेशनला आलो आहे ध्रुवसोबत. अंकू आणि अप्पू स्कूटीवरतीच थांबलेत, कारण पार्किंगचा इश्यू आहे. माझं काम असं होतं की माझ्या फोनचा स्क्रीन गार्ड भेटत नाही कुठे महाडमध्ये, म्हणून मग स्क्रीन गार्ड घ्यायला आलेलो. एक एक्स्ट्रा घेतला आहे, जर हा लावलेला तुटला तर मग तिथेच कुठल्या तरी मोबाईल शॉपीमध्ये लावून घेईल. आणि एक कवर घेतला आहे, हा जुना कवर आहे, नवीन कवर लावला आहे मोबाईलला. चला आता डायरेक्ट घरी जाऊया. लेट्स गो. हाय. सो गाईज आपण घनसोलीत पोचलो आहे. थोडंसं ज्यूस पिऊ आणि घरी जाऊ. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.